नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। मैत्रिणींनो, आज आहे वसंत पंचमी म्हणजे सरस्वती मातेचं पूजन करण्याचा दिवस। तर आज आपण करणार आहे मैत्रिणींनो सरस्वती मातेची पूजा। आणि तुमच्या मुलांच्या हाताकडून तुम्ही कशी पूजा करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला दोन जे आहे ते उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। एक उपाय आहे शिवपुराणामधला आणि एक आहे स्वामी समर्थ केंद्रामधला। तर अशा प्रकारे स्वामी समर्थ सेवेमध्ये जो उपाय सांगितलाय तो पण सांगणार आहे आणि शिवपुराणमधला उपाय तो पण तुमच्या मुलांसाठी मी तुम्हाला सांगणार आहे। तर आज आपल्याला अत्यंत साधी सरळ सोप्या पद्धतीने आपापल्या घरामध्ये आपण पूजन कसे करायचे सरस्वती त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। आणि खूप छान रेमेडी आहेत ह्या दोन्हीही, त्याचा रिझल्ट एक नंबर आहे। म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलात अनुभव मिळाला त्यामुळे मी तुम्हाला हे सांगत आहे। तर चला बघूया, मी तुम्हाला सांगते। सर्वप्रथम तुम्ही सरस्वतीचे पूजन कसे करायचे आणि सरस्वतीच्या पूजनासाठी मेन ज्या दोन गोष्टी आहेत त्या तुम्हाला लागणार आहे। एक तर सरस्वतीची मूर्ती लागणार आहे किंवा फोटो। त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला आपल्याला लागणार आहे सरस्वती पूजनासाठी पुस्तकं वगैरे जे असतात त्याची पण पूजा करायची आणि गणपतीची मूर्ती। चला मग मी तुम्हाला इथं जे सांगितलेले आहे दाखवलेली आहे ती पूजा तुम्हाला दाखवते की काय काय लागणार आहे आजच्या पूजेला तुम्हाला। या मग आणि कशा कशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांमध्ये हा बदल करायचा आहे आणि कशा प्रकारे ही पूजा करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला मग आता मी तुम्हाला दाखवते की आपल्याला पूजेला काय काय लागणार आहे। सर्वप्रथम मैत्रिणींनो, आपल्याला लागणार आहे एक मूर्ती सरस्वती मातेची। त्यानंतर तुम्हाला बघू शकता तुम्ही प्रसादासाठी आपण पेढे घेतलेले आहे, फुलं घेतलेले आहे, त्यासाठी एक लाल फूल आवश्यक आहे। त्यानंतर पंचामृत बनवलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट सहज, हे तुम्हाला जास्त महत्त्वाचं आहे। आपल्याला सहज आणि एक अशी काडी करून घ्यायची आपण, याचं खूप आवश्यकता आहे। आणि त्यानंतर हे जर मिळत नाही, हे जरा दुर्मिळ वस्तू आहे मैत्रिणींनो, तर हे आहे सरसोची फुलं किंवा आपण याला राईची फुलं पण कोणी कोणी म्हणते, कोणी कोणी याला सरसोची फुलं म्हणते। तर ही तुम्हाला फुलं लागतील आपल्याला। त्यानंतर दुसरी गोष्ट मैत्रिणींनो, इथे तुम्हाला दिसत आहे की आपल्याला पिवळी फळे लागतील। एक दिवा घ्यायचा, सरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली ह्या तीन देवांचा फोटो आपल्याला आवश्यक आहे। आणि हे आराध्य दैवत आहेत, या मातेचे हे तीन रूप आहे आणि हे आराध्य दैवत मानलं जातं। तर हा फोटो लागेल। त्यानंतर तुम्हाला सरस्वती चिन्ह, त्यानंतर तुम्हाला लागणार आहे सरस्वती चिन्ह। तर तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याप्रमाणे, माझ्याकडे रांगोळीमध्ये आहे तर मी हे सरस्वती चिन्ह, आणि शक्यतोवर ही पूजा पांढऱ्या वस्त्रावर करायची किंवा लाल वस्त्रावर, तर मिळाले तर पांढरं नाही तर लाल वस्त्रच या पूजेला घ्यायचं। त्यानंतर पंचमेवाचा नैवेद्य मी दाखवलेला आहे, तुम्ही पेढ्याचा, लाडूचा, कुठलाही पंचमेवाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। त्यानंतर आपल्याला ओटी लागणार आहे देवीसाठी। आपल्याला वर्षभरातून एकच वेळा होणारी पूजा आहे, त्यासाठी आपण ही सरस्वती मातेची ओटी आणि गणेश तुम्ही गणेशजीची मूर्ती आपली देवघरातली घेतली तरी चालेल, मातीची असली तरी चालेल। तर माझ्याकडे माझ्या मुलाला बर्थडेला मिळालेली आहे त्यामुळे मी ही मूर्ती ठेवलेली आहे। आणि विशेष म्हणजे ती मूर्ती तशीच आहे की जेणेकरून अभ्यासात मुलांचं मन लागेल, त्याच प्रकारची ती मूर्ती आहे। तर आता आपल्याला या मूर्तीवर मुलांकडून अभिषेक करा किंवा तुम्ही स्वतः करा। बघा मैत्रिणींनो, आपण या मूर्तीवर अभिषेक करणार आहे। तर तुम्हाला जर कुठलाही मंत्र येत नसेल तर ओम ऐं श्री सरस्वताय नमः, ओम ऐं सरस्वताय नमः असा मंत्र तुम्ही म्हणायचा। हा मंत्र म्हणायचा अभिषेक करताना, किंवा यापेक्षाही तुम्हाला दुसरा मंत्र येत असेल सरस्वती मातेचा तो म्हणा, किंवा या कुंदे ऋतुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, ब्रह्माच्युत शंकर प्रभु दिवी देवै सदा वंदिता, सामान प्रातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा। हा एक मंत्र आहे। तर हा तुम्हाला स्वामी समर्थाच्या सेवा पुस्तकामध्ये हा मंत्र तुम्हाला इझी मिळून जाईल। ज्याच्याकडे स्वामी सेवेकरी आहे त्याच्याकडे हा मंत्र आहे, किंवा मोबाईलमधला एखादा तुम्ही म्हटला सरस्वती मातेचा तो तरीही चालेल। तर यावर आपल्याला त्या प्रकारे अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ही जे मी याचा जो उपाय सांगणार आहे हा खूप म्हणजे ही रेमेडी खूप कामाची आहे। तो मुलगा कधीही अभ्यासात मागे पडणार नाही। तर 2 वर्ष झाले मला ही फुलं मिळत नव्हती, या वर्षी फर्स्ट टाइम ही फुलं मला मिळालेली आहे मैत्रिणींनो। आतापर्यंतचा जो उपाय केला मी तोही तुम्हाला सांगणार आहे। 2 वर्षापासून आज मिळाली ही फुलं। तर ही याला राईची फुलं म्हणते कोणी कोणी, किंवा याला सरसोची फुलं, सरळ सरळ ही मोहरीच्या झाडाची फुलं मराठीमध्ये तुम्हाला सांगते मी। तर ही शेतकरी जे आहे त्यांच्याकडे मिळते, पण आपण आता सिटीमध्ये राहतो, आपल्याला मिळणं कठीण आहे। माझं खूप दिवसापासून लक्ष होतं या झाडावर की या दिवशी आपल्याला पूजेचं काम पडणार आहे।
तर ही फुलं जी आहे मैत्रिणींनो तुम्ही 31 घ्यायची, 31 फुलं घ्यायची आणि 1 लोटा जल महादेवाला टाकायचा आणि 31 फुलं घ्यायची. जिथं महादेवाची जलाधारी आहे तिथे सरस्वतीचा वास आहे मैत्रिणींनो. तर त्या सरस्वतीचा वास आहे त्या ठिकाणी तुम्ही ही 31 फुलं घ्यायची आणि तुमच्या मनामध्ये जी इच्छा तुमच्या मुलासाठी आहे तो मुलाच्या हाताने ती फुलं महादेवाच्या पिंडीवर, मी काय सांगत आहे, महादेवाच्या पिंडीवर, सरस्वती मातेला नाही, ही इच्छा म्हणून तुम्ही त्या पिंडीवर सरस्वती माता असतेच, तर त्यामुळे तुम्ही ही 31 फुलं घ्यायची आणि तुमच्या मनामध्ये जीही इच्छा आहे पुढच्या शिक्षणाची कुठलीही असो, तो मुलगा कधीच आयुष्यात मागे पडणार नाही, तर ही 31 फुलं घ्यायची तुमच्या मुलाच्या हाताने आणि आईने अशी सोबत ती फुलं त्या पिंडीवर वाहायची. आणि दुसरी रेमेडी मैत्रिणींनी, दुसरी रेमेडी अशी आहे की तुम्ही हा जो आपला सहद आहे, सहदामध्ये तुम्हाला अशी एक कांडी तयार करायची आहे आणि मुलाच्या जिभेवर तुम्हाला ओम ऐं श्री सरस्वते नमः हे तुम्ही लिहू शकत असाल. एक एक अक्षर तर ते लिहा किंवा ए काढला तरी चालेल, एडक्याचा ए काढला तरी चालेल. तर अशा प्रकारे तुम्ही ही रेमेडी करायची, मुलाच्या जिभेवर काढायची. तर ह्या दोन आणि त्यानंतर आंघोळ वगैरे स्वच्छ करून तुम्ही गणपतीची आरती, सरस्वती मातेची आरती, महालक्ष्मी मातेची आरती असेल तर ती आरती, कपुराची आरती, नैवेद्यम समर्पयामी करून आणि एका कुठल्याही पुस्तकावर सरस्वती मातेचा मंत्र मुलांच्या हाताने लिहून घ्या किंवा तुम्ही लिहा. तर अशा प्रकारे साधी, सरळ आणि सोपी पूजा आहे मैत्रिणींनो. तर चला मी आता पूजेला सुरुवात करते, ते तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे मी पूजा करत आहे. पहिले सर्वप्रथम आपल्याला गणपतीची आपण पूजा करून घेतलेली आहे. सर्वप्रथम तुम्हाला गणेशाचा अभिषेक करून घ्यायचा. फुलाने आपण त्याच्यावर पाणी वगैरे, दूध वगैरे शिंपडून घेतलं आणि गंध लावून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला करावं लागणार आहे सरस्वती मातेची पूजा. तर सरस्वती मातेसाठी मी तुम्हाला सांगते कशा प्रकारे पूजा करायची. आता आपल्याला करावं लागणार आहे, शुद्ध जल टाकून घ्यायचं आपण सर्वप्रथम. श्री सरस्वती माते नमः, ओम श्री सरस्वती नमः, ओम श्री सरस्वती माते नमः. त्यानंतर आपल्याला हे करायचं, श्री सरस्वती माते, श्री सरस्वती माते नमः, ओम श्री सरस्वती माते नमः, ओम श्री सरस्वती माते नमः, ओम श्री सरस्वती माते नमः, श्री सरस्वती, ओम ऐं श्री सरस्वती माते नमः, ओम ऐं श्री सरस्वती माते नमः, ओम ऐं श्री सरस्वती माते नमः. अशा प्रकारे मैत्रिणींनो अशा प्रकारे मैत्रिणींनो तुमच्या मुलांना तुम्ही हातामध्ये ते फुलं घ्यायचे आणि महादेवाला असे वाहायचे. वाहा अशा ठिकाणी मधात असे महादेवाला हे फुलं अर्पण करायचे. मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण जिभेवर काढणं झालं, त्यानंतर आपण महादेवाला ते फुलं पण वाहले. त्यानंतर छान आपल्याला आरती करायची. मुलांना जो मंत्र येत असेल तुमच्या तो म्हणायला लावायचा आणि आरती वगैरे करून, आणि विशेष म्हणजे आरती झाल्यानंतर, नैवेद्य झाल्यानंतर आपल्याला या पानाच्या विड्याला आपण तांबूल समर्पयामी करून द्यायचं आणि नैवेद्य समर्पयामी करायचं. अशा प्रकारे साधी सरळ सरस्वती मातेची पूजा करायची आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.